परीक्षा? हो सर झाला. हो सर हो झालं. सर. सर्वांचे पेपर कसे गेले मग? खूपच छान. चांगले गेले सर. खूपच छान गेले. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला मराठीचा तास हा मिळालेला आहे. मागच्या वेळेस आपण फक्त इतिहासाच पाठ बघत होतो, पण या वेळेस आपल्याला मराठीचा जे आहे तो मराठीचा सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम, की त्याविषयी पण आपल्याला हे करता येईल. तर हो सर. काय तुमचे मराठीचे पाठ जे आहेत ते किती झालेले आहेत, कोण सांगेन? टीचर आमचे 6 झाले, 7वा चालू आहे आता. बर, अजून? सर आमचे पण 6 झाले, 7वा आजपासून स्टार्ट हो झाला. बर, सर अजून आमचा वेगळं ना कोण? 7वा पाठ सुरू झाला. काय मॅम? आता तुम्ही पेपर बघितलाय, बऱ्याच जणांना पेपर मध्ये एक रसग्रहण हा एक महत्वाचा मुद्दा येतो, राईट? काय रसग्रहण म्हणजे काय, कोण सांगेल का? येईल का सांगता कोणाला? रसग्रहण म्हणजे काय? सर आम्हाला नव्हता तो प्रश्न. प्रश्न नव्हता, पण येतो ना बऱ्याच वेळा. कवितेचे रसग्रहण करा, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, आहे का काही? हो सर आहे ना. मग काव्य हा सौंदर्य जो म्हणजे माहित आहे सर मला. हम्म. काव्य सौंदर्य म्हणजे त्या गोष्टीचे वर्णन, म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ सांगणे. बरोबर, त्या गोष्टीचा अर्थ सांगणे. आता बऱ्याच जणांचं, सगळ्यांचं जे आहे 6वा 7वा पाठ चालू असेल किंवा 6-7, एक साधारणतः आपण पकडूया की हा सुरू आहे, किंवा काही जणांचं झालेलं पण नसेल, काहींचं झालेलं असेल. मग अशीच एक परिचयाची आपण कविता जी आहे ते घेणार आहोत. काव्य सौंदर्य, रस सौंदर्य हे आपण व्याकरण जेव्हा सुरुवात करणार आहोत, तर त्यावेळेस जे आहे ते याची जी आहे तर आपण माहिती पाहणार आहोत. सर्वात महत्वाची, तुमच्या आवडतीची, बऱ्याच जणांकडे झाली पण असेल ही कविता. आपलं घर आहे, पण या घराच्या अगोदर पण आपण जेव्हा शेतात वगैरे जातो तर आपली झोपडी असते, बरोबर? आणि या कवितेमधून खूप सुंदर असा आशय जो आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या कवितेत दिलेला आहे. माहिती आहे सर्वांना? कविता झालेली आहे. किती जणांची झाली मला सांगा बरं इथे. सर रेज हँड सर करा. आमची झाली. सर आमची नाही, चालू आहे. फक्त हात इथे हे करायचे, कुणी डायरेक्ट अनम्यूट सर करून आमची नाही. सांगायचं नाही. अनम्यूट करून सर आमची कुणीही सांगणार नाही. मी जोपर्यंत कोणाला प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत कुणीही हे करणार नाही. इथे थंब करा की जेणेकरून मला समजेल की किती जणांची कविता झालेली आहे, किती जणांची सुरू आहे. साधारणतः 4-5 जणांचं आहे. काय हरकत नाही, आपण घेऊया. आणि थोडी जरा डिटेलमध्ये माहिती पण आपण घेणार आहोत. जे राष्ट्रसंत होऊन गेलेले आहेत, मग राष्ट्रसंतांमध्ये संत गाडगे महाराज आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. आता गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकडोजी महाराजांचं कार्य सुद्धा काय आहे, वेगळं आहे. कोण कोण सांगे बरं तुकडोजी महाराजांचं कार्य काय काय माहिती सांगा बरं जरा. सर मी त्यांचं कार्य नाही सांगू शकत, पण त्यांची परिचय सांगू शकते. सर त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला होता. सर ते संत कवी आहे. सर मी त्यांचा सर परिचय ते सांगते. समाज सुधारक होते. सर हॅलो ते सर. म्हणजे त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला त्यांनी होता. खूप सारी पुस्तकं लिहिली आहेत. हॅलो सर. ग्रामगीता त्यांनी ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे, आणि त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध म्हटलं जातं तो ग्रामगीता आहे, बरोबर? काय बरं ग्रामगीता, थोडक्यात ग्रामगीता काय सांगता येईल? सर कुणाला त्याच्याबद्दलची सांगू माहिती आहे सांगा. विजय सांग, विजय म्हणजे काशीद. सर त्याच्यामध्ये ना गाव म्हणजे त्या काळातील लोक कसे राहत होते, त्यांचे राहणीमान, ते अस्पृश्यता खूप मानत होते, याविषयी सर्व लिहिलं आहे. संत तुकडोजी महाराजांचं असं म्हणणं होतं की अस्पृश्यता टाळा, असं हे सगळं त्या ग्रंथात लिहिले आहे. बर, अजून कोण सांगेल वेगळं? कार्तिक.
वेदिका, काय सांगता येईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य काय आहे? सर मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांविषयी त्यांचा परिचय सांगू सर का? ते समाज हो, सुधारक होते. मला स्क्रीनवरचं किंवा तुमच्या पुस्तकात आहे ते नका सांगू. तुम्हाला काय माहिती ते सांग. हे तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेच वाचून सांगणार आहोत आणि तुम्हाला सर मी शाळेमध्ये पण सांगू माहिती आहे. हा, वेगळं काही की आपल्याला काय माहिती आहे? आपण बऱ्याच सर जणांना मी आपण आता सांगू हो हो सांगू का सर? सर वेदिका? सर मी तुकडोजी महाराज आहे ना ते गाव साफ थांबा. करायचे, हा, ते कायम स्वच्छता ठेवायचे. आणि गाडगे महाराज काय करायचे? तेही स्वच्छता ठेवायचे. सर ते बर, एक समाज गाडगे सुधारक थांबा होते. थांबा ऐक गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोघही राष्ट्रसंतच आहेत, असं नाही की कोणी आहे. पण काय यांच्यात फरक काय आहे? तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज. गाडगे महाराज सोडून जे आपण तुकडोजी महाराजांविषयीची माहिती पाहत आहोत, तर त्याबाबतची आपल्याला थोडी जागृती सांग. मी नावं घेतो त्यांनी सांगा जरा. सर जे संत तुकडोजी महाराज होते ना, तर ते म्हणजे जास्त अंधश्रद्धेवरती आणि जातीभेद ते करतच नव्हते आणि अंधश्रद्धेवरती ते विश्वास नव्हते ठेवत. बर, वेदिका. सर मी त्यांचा परिचय सांगू का? हो, पुस्तकातला परिचय नाही सांगायचं मला. सर त्यांचे जे नाव होते ना खरे ते माणिक बंडोजी ठाकूर होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये झाला. यावलीमध्ये जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला. त्यांचे गुरु आडकोजी हे होते. त्यांना उपाधी राष्ट्रसंत ही उपाधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. त्यांचे साहित्य होते ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म. त्यांचा मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 साली मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला. एवढंच सर. बर बर, ऐका आता सगळेजण आपले माईक जे आहे ते म्यूट ठेवा. मी पण इथे म्यूट करून ठेवतो सर्वांना, की जेणेकरून आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. मग जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही जे आहेत तर काय करायचे, मला मी जेव्हा तुम्हाला विचारेल की काही प्रश्न आहे ते त्यावेळेशी करा. मी इथं लोअर हँड करतो. ज्याला कोणाला काही टेक्निकल काही विषय असेल तर रेज हँड करा, की जेणेकरून हे होईल. पण मध्येच डिस्टर्ब नका करू. पूर्ण ऐकून घ्या आणि ऐकून झाल्यानंतर मग तुम्ही तुमची मतं जी आहेत ते मांडायची आहे. तर आपल्या या कवितेचं नावच आहे ते या झोपडीत माझ्या. आपण गावाकडे आजही बऱ्याच ठिकाणी आता सगळ्यांकडे स्लॅबची पत्र्याची घरं आहेत, पण या अगोदर जे आहेत तर काय असायचं, सर्वांकडे झोपडी असायची. आजही बऱ्याच वेळा आपण शेतामध्ये वगैरे जातो किंवा शेतामध्ये जे आहेत बऱ्याच वेळा झोपडी आता पाहायला रिअर, आपण म्हणतो की दुर्मिळ झालेलं आहे. पण सुरुवातीच्या काळात हे जे लोक आहेत ते हे झोपडीत राहून सुद्धा एक स्वर्गासारखा अनुभव त्यांना मिळत होता. एक अनुभव किंवा एक आनंद जो आहे तो त्यांचा त्या झोपडीमध्ये सुद्धा होता. असेच त्यामध्ये एक समाज सुधारक, अंधश्रद्धा निर्मूलक आणि एक संत कवी म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ग्रामगीताकार, ज्यांनी ग्रामगीता खेड्यातलं जे वर्णन केलेलं आहे, वर्ण व्यवस्था खेड्यातली जी ग्रामीण रचना जी आहेत तर त्याविषयीचं जे भाष्य त्यांनी केलेलं आहे ग्रामगीता या ग्रंथामधून, तर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. अमरावती जिल्ह्यातले आहे. माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांच्या वडिलांचं नाव. मग हे संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज या गोष्टींवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन करण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करायचे. आणि त्या मग देशभक्ती असेल, हॅलो, माझा आवाज येतोय सर्वांना? हॅलो, हा वेदिका, काही प्रश्न आहे विचारू शकते. काही सर, माझा आवाज येतोय ना? येतोय सर. तुम्ही हा. बोलत होते तुमच्याकडून चुकीने माईक बंद येतोय सर. होता, त्याच्यामुळे येतोय. हँग. बर, तर हे
जे राष्ट्रसंत आहेत अहिंसा आत्मसंयम यांचे पाठ म्हणजे अहिंसा करू नये, अंधश्रद्धा जी आहे तर एक प्रकारची करू नये, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आणि गावागावात त्यांनी मंडळ म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाची जी आहे ती स्थापना केलेली आहे. जे देशाचे राष्ट्रपती होते पहिले राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही त्यांना उपाधी दिली. जसे महात्मा गांधी आहेत, ज्योतिराव फुले आहेत, त्यांना महात्मा म्हणलं जातं. तर असेच हे राष्ट्रसंत राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती आहेत तर त्यांनी आपल्या जे आहे ते प्रकारची त्यांना काय दिलेली आहे उपाधी जी देण्यात आलेली आहे. आणि उपाधी जी दिलेली आहे. मग त्यानंतर भजनावली त्यांनी काय काय हे केलेले, भजनावली आहे, सेवा स्वधर्म आहे, राष्ट्रीय भजनावली इत्यादी त्यांची विविध प्रकारची पुस्तकं म्हणजे लोकांचे प्रबोधन तर करायचं गावागावामध्ये. मग भेदभाव करू नये, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, एक प्रकारचं सर्व धर्म समभाव, सर्व जातीतील लोक जे आहेत ते एकत्र यावे, गुन्हा गोविंदाने गावामध्ये राहावं, एक प्रकारचा संदेश ते आपल्या कीर्तनामधून, आपल्या प्रबोधनामधून, आपल्या प्रवचनामधून जे आहे ते हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देत होते. आणि मग त्यांनी अज्ञानी जनतेला जे आहेत मग निरक्षर लोक होते त्या काळात आणि त्यांना एक प्रकारचं लोकशिक्षण देणारा हा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ जे आहे तर एक प्रकारचा आदराने वाचला जातो. जसं आपण ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे. येस सर हा धडा आम्हाला पण झालाय. हो हो, मग त्याची एक प्रकारची उजळणीच मी तुम्हाला एक त्याच्यावर व्हिडिओ पण दाखवणार आहे की कशा प्रकारे अजित कडकडे यांनी ही लयबद्धरित्या जी आहे ती गायलेली आहे. थोडक्यात तुमची एक उजळणीच आहे. हा, आणि मग सर्वत्र एक प्रकारचे लोकशिक्षण, लोकांना अंधश्रद्धेतून निर्मूलन करणं, जे निरक्षर लोक होते की त्यांना एक प्रकारचं एक आदरभाव, भेदभाव न करणं, अंधश्रद्धा न करणं, एक प्रकारचं त्यामध्ये प्रबोधन करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये जसं आपण म्हणतो की तुकाराम गाथा आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण गावामध्ये जेव्हा अखंड हरिनाम सप्ताह असतो त्यामध्ये केलं जातं. तसंच या ग्रामगीता हा एक जो ग्रंथ मानला गेलेला आहे याचं सुद्धा पारायण, याचं जे पठण वाचन मोठ्या प्रमाणात जे आहे ते केलं जातं. तुम्ही पाहता का विदर्भात वगैरे जे खंजेरी वादक वगैरे जे आहेत असतात तर या ग्रामगीतेवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात कीर्तन, भजन, प्रवचन जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते कीर्तनकार, प्रबोधनकार जे आहे आज देत आहे. म्हणजे त्यांनी समाजात माणसाने वागावं कसं, राहावं कसं, आचरण कसं करावं. अंधश्रद्धा एक प्रकारची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा ज्या जातीभेद असेल, वंश परंपरा असेल, विविध प्रकारच्या रूढी परंपरा ज्या आहेत अंधश्रद्धेच्या त्या बाजूला सारून एक भक्तिभावाने लोक शिक्षण एक प्रकारचं त्यामध्ये बाजूला होऊन आपण एक समाज सुधार करण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या विविध कीर्तन प्रवचनामधून केलेलं आहे. आणि त्यांचा जो एक प्रसिद्ध ग्रंथ आहे ग्रामगीता. सुख आणि आर्थिक सुबत्ता याचा काही संबंध नसतो, आणि कारण सुख हे मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीत शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये केलेले आहे. म्हणजे आनंद आपण कसा मानला पाहिजे. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आता आपले आई बाबा आहेत, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे. सर्वांचे घरी जे आहेत शेतकरी आहेत, कुणाचे शिकलेले आहेत, कुणाचे अशिक्षित पालक आहेत, विविध प्रकारचे मुबलक म्हणजे आपल्या सर्वांना जाणीव आहेत. काहींकडे पैसा आहे, काहींकडे कमी पैसा आहे, काहींचं घर जे आहे तर चांगल्या प्रकारचं आहे, काही जे आहे ते झोपडीत राहतात किंवा छप्पर मध्ये राहत असतात. विविध प्रकारचे जे आहेत प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे. आणि तरीही आपला जो आनंद आहे, आपला जो सुख आहे ते आपल्या घरामधला जो आनंद आहे तो एक प्रकारचा वेगळा आहे. जसं की आता मोठमोठे राजमहल आहेत, आपण पाहतो राजमहल सहलीला गेल्यानंतर विविध प्रकारचे फार्म हाऊस वगैरे किंवा टीव्हीवर जे ऍक्टर्स आहेत, अभिनेते आहेत तर त्यांची घरं, क्रिकेटर वगैरे यांचे पाहून की किती सुख वगैरे आहे. पण असं काही नसतं की आपण समाधान, बरोबर, तर समाधान मानलं पाहिजे. आपली सुख फक्त म्हणजे आर्थिक पैसा मालमत्ता असलीच म्हणजे आपल्याला सुख लाभतं असं नाही. सुख आपल्याला झोपडीत सुद्धा मिळू शकतं आणि कुठेही
म्हणजे आपण आत्मिक समाधान जे आहे ते मानलं पाहिजे आपल्या मनातून. लहानशा झोपडी सुद्धा शांती सुखाचा अनुभव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कसा येतो किंवा काय होतं ते या विषयी जी प्रस्तुत कविता दिलेली आहे. तर पाहूया. राजास जी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. तुम्हाला एक थोडं 2 मिनिटं जे आहे तर काय करा, हे अगोदर वाचन करून घ्या. 1च मिनिट. हा. राजाचा राजमहल, बरोबर. राजा जो राहतो तो कशात राहतो, राजमहालात राहतो. आणि राजास जी महाले सौखे कधी मिळाली. आणि राजा म्हणलं का त्याचं काय, की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप कशा असतात, ऐशो आरामातल्या असतात. आणि मग राजास जी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे राजाला जी सुख राजमहालात जी उपभोगायला मिळत आहेत ती सर्व सुख जी आहेत ते मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या या झोपडी सुद्धा मला ही सर्व सुख जी आहेत ते प्राप्त होत आहेत आणि मला तेवढा आनंद होत आहे. म्हणजे असं काहीही नाही की माझ्या झोपडी म्हणजे जणू काही माझं 18 विश्व दारिद्र्य आहे. पण या झोपडीमध्ये जे आहे ते काय एक प्रकारचा मी आनंद घेत आहे. आणि या झोपडीमध्ये जो राजा एवढ्या प्रकारची जी सुख उपभोगत आहेत ती सर्व सुख जे आहे ते मी काय करत आहेत माझ्या या झोपडीमध्ये जे आहे ते काय करत आहे एक प्रकारचे मला प्राप्त झालेले आहे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे. भूमी म्हणजे जमीन आणि ताऱ्यांकडे आपले जे आकाशातले तारे आहेत. प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. प्रभुनाम म्हणजे नामस्मरण, विठ्ठलाचं नामस्मरण, देवदेवतांचं नामस्मरण, राम राम आपण म्हणतो, रामकृष्ण हरी जे आहे. तर विठ्ठलाचं नामस्मरण आपण, प्रभुनाम देवाचं नामस्मरण आपण नित्य जे आहे ते गायलं पाहिजे. आणि या झोपडीत माझ्या आपण भूमीवर आपण जमिनीवर पडलेलो आहोत आणि त्या ताऱ्यांकडे पाहत आहोत. या ताऱ्यांकडे पाहता पाहता आपण काय केलं पाहिजे, प्रभूचं नाम नित्य नियमाने जे आहे ते आपण पठण केलं पाहिजे. जे नामस्मरण जे आहे ते केलं पाहिजे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. आपण पाहतो की बऱ्याच वेळा मोठमोठे राजमहाल या गोष्टी आहेत किंवा आपण एटीएम पाहतो की सगळीकडून सीसीटीव्ही कॅमेरे आहे. राजमहालात बँकेमध्ये विविध प्रकारचे कॅमेरेज वगैरे लागलेले आहेत. भरपूर काय आहे तिथे द्रव्य आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात सोनं नाणं पैसे खूप आहेत. पण त्या तिजोऱ्या ते जे लॉकर्स आहेत ते सर्व काय होतात तिथे चोऱ्या होतात. आणि एवढं सगळं म्हणजे वॉचमन आहेत, पोलीस आहेत, सर्व गार्ड्स आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तरीही एवढे सगळे असून सुद्धा त्या ठिकाणी चोरी होती. पण माझ्या या झोपडीला एक प्रकारचं ना दार आहे ना कुठल्या दोऱ्या आहेत. पण या झोपडी मध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारची चोरी या वारी जी आहे ते होणार नाही. ही झोपडी जी आहे ती काय आहे, तिला एक प्रकारचं कुठलंही दार नाही. आपण पाहतो की तुम्ही ऐकलं असेल की शनी शिंगणापूर या गावी अहिल्यानगर मध्ये पाहिलं असेल की शनी शिंगणापूर या गावामध्ये जिथे शनी महाराजांचं मंदिर आहे तर त्या परिसरामध्ये आजही त्या घरांना एक प्रकारचे दार नाही. दार म्हणजे फक्त चौकट आहे, कुठल्याही प्रकारचे जे आहे ते ओपनली कुलूप लावलेलं नसतं किंवा दार लावलेलं नसतं. असं एक महाराष्ट्रातलं एक गाव आहे. इथे कुठल्याही प्रकारचे जे आहेत ते चोरी आपण म्हणतो की विविध प्रकारचे दरोडे वगैरे अशा गोष्टी होत नाही. आणि मग तुकडोजी महाराज म्हणतात की अरे या राजमहालात या तिजोऱ्या विविध प्रकारची पहारे पोलीस विविध प्रकारची जी आहेत ते संरक्षण असणाऱ्या गोष्टी आहेत तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. पण माझ्या या झोपडीला एक प्रकारचं कुठल्याही स्वरूपाचं दार नाही किंवा दोरी नाही. तरी मी की खूप समाधानी आहे, मी खूप शांत आहे, आनंदी आहे आणि मला शांतपणे माझ्या या झोपडीत
काय लागत आहे? झोप लागत आहे. पुढे, महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. आम्ही मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्ही जमीन माने या झोपडीत माझ्या, असे दिलेलं आहे. महाली म्हणजे महाल एक प्रकारचा राजमहल आहे, राजवाडा आहे. मऊ बिछाने एक आपण म्हणतो की नाही महाराजा बेड किंवा पलंग म्हणतो, एक प्रकारचा मऊ. आणि कंदील श्यामदाने विविध प्रकारच्या जे आहेत कंदील लाईट्स आहेत, आपण फुलदाणी वगैरे म्हणतो, झुंबर्स आहेत एक प्रकारचे लटकवलेले. आणि आम्ही मात्र काय करत आहोत? जमीन माने या झोपडीत माझ्या, मी जमिनीवर झोपत आहे. ना कुठल्याही प्रकारचं जे शेणाने गायीच्या शेणाने जे आहेत सारवलेलं जी झोपडी आहे त्या झोपडीत मी काय करत आहे? शांतपणे झोप घेत आहे. पण या राजमहालात जे एक प्रकारचे मऊ बिछाने आहेत, कंदील शामियाने आहे, तरी सुद्धा तिथल्या लोकांना जे आहे ते शांत प्रकारची, तिथं जशा प्रकारचा फिलिंग, जशा प्रकारचं जे भाव त्यांना येत आहे, तशा प्रकारची जी आहे ती मी इथे जमिनीवर सारवलेल्या जमिनीवर सुद्धा झोपून माझ्या या झोपडीत मला शांत प्रकारची झोप लागत आहे. मी खूप आनंदित आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. एक प्रकारचा आपण येतोय तो सुख घेऊन येतोय, जातोय सुख घेऊन जातोय. कोणावर एक प्रकारचा न बोजा ठेवता या झोपडीत जे आहे ते शांत. एक प्रकारची झोपडी जी आहे तर काय आहे? या झोपडीमध्ये मी शांत प्रकारे मी काय करत आहे? झोप आहे, येत आहेत, सुखाने जात आहेत. कुठल्याही प्रकारचा एक प्रकारचा बोजा, ओझ जे आहे ते मी देत नाही या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र ताही लाजे, पाहुनी सौख्य माते. शेवटच्या ओळींमध्ये दिलेलं आहे पहा. तुकडोजी महाराज म्हणतात, पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. हा जी आहे ती माझी माता, सौख्य जी माता आहे ती माता काय आहे? एक प्रकारचं माझी माता माऊली सुद्धा जी आहे ते एक सुख ज्या माझ्या या झोपडीमध्ये लाभलेलं आहे. आणि तो जो देवेंद्र आहे, देवेंद्र सगळ्या देवांचा इंद्र राजा जो आहे तो देवेंद्र सुद्धा लाजला आहे की एवढी शांती माझ्या या कोपडीत, माझ्या झोपडीत जी आहे ते एक प्रकारची मला विराजते. आणि मी शांतपणे जो आहे तो इथे आराम करतो, झोपतो. रोज जे आहे तर माझा दिनक्रम जो आहे तो मी करत असतो. आणि ह्या शांती सदा विराजे, माझ्या या झोपडीमध्ये शांत एक प्रकारचं वातावरण जे आहे, आनंद प्रसन्नमय वातावरण, आणि मी शांत प्रकारे जे आहे ते जीवन या झोपडीत मी काय करत आहे? व्यतीत करत आहे. आणि हे कुठेतरी पाहून देवाचा जो देवेंद्र आहे, राजा इंद्र आहे, तर तोही एक प्रकारचा त्याला सुद्धा लाज वाटेल एवढ्या प्रकारची शांती. कारण ह्या इंद्राला सर्व प्रकारचे जे आहेत तर सर्व प्रकारच्या सेवा उपभोग त्याला मिळत असतात, तरी तो शांत झोप घेत नाही किंवा तो शांत नसतो. आपण पाहतो की मोठमोठाले जे ज्यांच्याकडे पैसा, विविध प्रकारची आर्थिक सुबत्ता आहे, आजही त्यांना विविध प्रकारचे विकार जे आहेत जडलेले आहेत, त्यांना शांत रात्रीची झोप लागत नाही. म्हणजे पैसा, श्रीमंती, विविध प्रकारचे सुख जे आहेत हे असणे म्हणजेच आपल्याला शांत प्रकारे झोप लागेल किंवा शांत प्रकारे आपण ही समाधानी नाही. तर आपण आपल्या या झोपडी सुद्धा म्हणजे आपली जे घर आहे तिथं समाधान जर मानलं तर आपल्याला राजमहालाचं ज्या विविध प्रकारचे मोठमोठे राजवाडे आहेत, राजमहालाचं सुद्धा सुख आपल्या या झोपडीमध्ये लागू शकतं. राजवाड्यामध्ये विविध प्रकारचे एसी असेल, विविध प्रकारचे झुंबर लावलेले असतील, लाईट्स असतील, पलंग असेल, मोमो, पण आपण जर समाधान मानलं तर आपण आपल्या सारवलेल्या गायीच्या शेणाने सारवलेल्या ज्या भूमीवर जे आहे ते आपण झोपून सुद्धा आपल्याला तशा प्रकारचं सुख जे आहे ते आपल्याला लाभू शकतं. असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या कवितेमधून जे आहे ते जनतेला जे आहे ते सांगितले, या झोपडीत माझ्या. आणि याच्यावर सुंदर असं काव्य जे आहेत, याला चालबद्ध जे आहेत, जे अजित कलकडे आहेत, तर यांनी या कवितेला एक प्रकारची चाल जी आहे ती लावलेली आहे. तर आपण ती थोडक्यात अगोदर ऐकूया आणि मग तुमचे जे प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेणार आहोत. समजले सर्वांना?
हे ऐकल्यानंतर आपण प्रश्न उत्तर जे आहे ते घेणार आहोत. सर ओके मला सर. जी चाल येते. सर थांबा जरा एकच मिनिट. परत एकदा प्ले करतो, एकच मिनिट. कोणाच तरी माईक येतोय आवाज? येतोय सर. एकच मिनिट. सर आवाज नाही येते. नाही येत का आवाज? एकच मिनिट. मग केव्हा सांगणार तुम्ही आवाज येत नाही? बरं, याची लिंक मी तुम्हाला जी आहे ते ग्रुपवर पाठवून, शक्यतो काहीतरी प्रॉब्लेम येतोय की जे व्यवस्थित जे व्हिडिओ जो आहे तो प्ले होत नाही. एक मिनिट जर झालं तर मी पाहतो लगेच, जर होत असेल तर. दुसरं खूप सुंदर जे आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच्यातून म्हणजे आपण समाधान जे आहे ते मानलं पाहिजे. कुठल्याही स्वरूपाचं आपण बऱ्याच वेळा पाहतो की ज्यांची परिस्थिती चांगली आहे, घरगुती परिस्थिती चांगली आहे, आपण हट्ट करतो आई बाबांकडे की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. पण असं नाही की आपण आपल्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण समाधान मानलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा जे आहे ते आपण आई बाबांकडे जे आहे ते हट्ट नाही केला पाहिजे. आपली जी परिस्थिती आहे, आपण पाहतो की नाही, म्हणी बऱ्याच वेळा पाहिले की अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे समाधान, आत्मीय समाधान जे आहे ते आपलं कुठेतरी आपल्यामध्ये आपल्याकडे असायला पाहिजे. असं नाही की या गोष्टी अशा प्रकारे असतीलच. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजमाला सुद्धा म्हणजे देवेंद्र सुद्धा लाजेल या झोपडीत. म्हणजे एक प्रकारचा त्याला सुद्धा लाज वाटेल की या झोपडी मध्ये जे आहे ते मी प्रकारचं शांतपणे इथे जे आहे ते झोप घेत आहे. आता शक्यतो तुम्हाला दिसेल, व्यवस्थित दिसेल पण. आणि येस, हाँ सॉरी फॉर इंटरप्शन इन बिटवीन सर. पीपीटी प्रेजेंट ma'am. करने में कोई प्रॉब्लम आ रही है क्या? नहीं वॉइस हाँ आ रही है.
ओके मुझे लगा कुछ नेटवर्क इश्यू थी आपकी नहीं, फोटो नहीं, की वहां से ना नहीं। बीच में कट हो जा रही थी इसलिए हा सर्वांना आवाज येतोय मुलांना सर, आता येतोय आता ऐका आवाज. आता. हा या झोपडीत माझ्या खूप सुंदर असं त्यांनी गायन केलेलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही जी कविता आहे, हे जे भजन आहे ते त्यांनी सुंदर अशा आपल्या आवाजात जे आहे ते गायलेलं आहे. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि याच्यातला भाव, याच्यातला जो अर्थ जो आहे तो खूप महत्वपूर्ण आहे की आपण समाधान जे आहे ते जे आहे ते एक प्रकारचं मानलं पाहिजे. आपण समाधान जर मानलं, आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे जर आनंद हे केला तर नक्कीच एक प्रकारे ज्या सर्व सुविधा ज्या राजमहालामध्ये मिळतात त्याच आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा मिळू शकतात. हे समाधान, आत्मिक समाधान जे आहे ते आपण मानलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये जे दुःख वगैरे, एक प्रकारचा राग, लोभ, जे आपण लालच म्हणतो, एक प्रकारचा लोभ, ह्या सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर नक्कीच आपण जिथे राहत आहोत त्यामध्ये नक्कीच आपल्याला राजमहालासारखे सुद्धा एक प्रकारचे जे आहे ते भावभावना, एक प्रकारचा आनंद जो आहे तो नक्कीच मिळेल. अशा प्रकारचं जे आहे ते वर्णन प्रस्तुत या कवितेमध्ये, या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. सर्वांना समजलंय? यस सर. हा तर सुंदर Yes, असं मी sir. याची वाचलं Yes, असतं, sir. लिंक पण ग्रुपला पाठवली जाईल. अजून कोणतरी म्हणलं होतं की एक जण, मी सर मला माहित आहे किंवा म्हणतो मी ही कविता, कोणाला येते? कोण म्हणलं होतं? आपल्यापैकी कोण म्हटलं होतं की विजय का वेदिका, कोण म्हटलं होतं की मी म्हणतो ही कविता? सर ते हरिओम म्हटलं होतं वाटतं. हरिओम. हरिओम, आवाज येतोय माझा? येस सर. हा, एक दोन कडवे म्हणून दाखव बरं, तुला येते कविता तर व्यवस्थित. आम्हाला सर्वांना पण, हा असू दे, चुकू दे, असं काही नाही. तुला जेवढं येतं तेवढं थोडक्यात एक दोन कडवं म्हटली तरी चालेल. पूर्ण कविता नाही आली तरी चालेल. थोडक्यात आम्हाला जे आहे ते ऐकू दे तुझ्या याच्या मध्ये पण. राजासची महाली शक्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत पडीत माझ्या. माझ्या. या पहावे तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. अगदी खूप सुंदर. म्हणजे एक प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची जी आहे ते आपण चाल जी आहे ते चाल देऊन ही जी कविता आहे सुंदर प्रकारे आपण म्हणू शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हरिओम खूप छान, चांगला प्रयत्न केला. अजूनही जर चांगलं आणि त्याबाबत जर वाद्य आपण म्हणतो की एक प्रकारची साथ आपल्याला असेल तर नक्कीच अजूनही चांगल्या प्रकारे आपण ही कविता जी आहे ती चांगली गाऊ शकतो. तर अशा प्रकारे जे आहे ते प्रस्तुत या कवितेमध्ये आपण आत्मिक समाधान कशा प्रकारे आपण एक अनुभव जो आहे तो आपण कसा मिळतो एका झोपडीमध्ये सुद्धा राहून राजमहालासारखा, तो या प्रस्तुत कवितेमधून जे आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. हा, आपण आता प्रश्न उत्तर घेऊया. कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल एखाद्या कडव्यात किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ कुणाला जर येत नसेल सर तर मला विचारू शकताय. सर मी विचारू आधी? हा. सर मज्जा हो, आदिती विचार अगोदर. एक मिनिट, वन बाय वन. सर मी आदितीने विचारलं होतं अगोदर. हा. सर मला जे लास्ट कडवं आहे ना, पाहुणी सौख्य माते, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर त्यामध्ये ना, म्हणजे इथे पहिली ओळ आहे, पाहुणी सौख्य माते,
तर माते म्हणजे तो शब्द नाही कळाला. म्हणजे त्याचे अर्थ दोन होता. माता म्हणजे माते म्हणजे देवी हा. पण असू शकते किंवा माते म्हणजे माझं असू शकते. तर म्हणजे पाहुणी सौख्य माझे, माझे सुख पाहून. तर नेमकं इथं अर्थ काय आहे त्यामध्ये हा, कन्फ्युज. मग इथे जो आहे तो एक प्रकारचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माझ्या या झोपडीतला आनंद सुद्धा पाहून पाहुणी सौख्य माते, ही जी माता आहे, धरणी माता आहे, माझी या झोपडी जी आहे ते एक प्रकारचा माझ्या या झोपडीतला सुख आनंद पाहून देवातला जो राजा आहे देवेंद्र हा सुद्धा एक प्रकारचा लाजवेल अशी शांती मला या माझ्या झोपडीमध्ये जे आहे ते विराजित आहे. ते एक प्रकारची शांती या झोपडीमध्ये मला लागत आहे. माते म्हणजे एक प्रकारचा आपण माता पण असू शकतो, पण इथे जे आहे ते या माझ्या झोपडीमध्ये जे आहेत हा सौख्य, हे जे सुख आनंद जो आहे तो एक प्रकारचा पाहून मला काय माझा, इथं माते म्हणजे माझा. बऱ्याच वेळा आपण पाहतो बुलढाणा असेल, अमरावती असेल तर तिकाले बोली भाषेतले शब्द मले, तुले, माते, पोते अशा प्रकारचे विविध प्रकारचे शब्द आहेत. हे अमरावतीकारला तिकाले बोली भाषेतला जो शब्द जे आहे तो इथं थोडक्यात व्यक्त केलेला आहे. म्हणजे इथं शब्दशः अर्थ हा घ्यायचा की पाहून सौख्य हा सुख आनंद जो आहे तो या झोपडीतला देवेंद्र सुद्धा लाजवेल अशी शांती माझ्या या झोपडीमध्ये जे आहेत ते विराजमान होत आहे, विराजत आहे. हा, पुढे सर मज्जाव म्हणजे काय? मज्जाव आपण म्हणतो की नाही, मज्जाव हा शब्द आलेला आहे. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं यावला या झोपडीत. मज्जाव आपण पाहतो एखादा, आता आपण पाहिलं की सहजासहजी आपल्याला जर एखाद्या ताजमहल हॉटेल आहे मुंबईमधलं आणि तुम्ही सहज गेले आणि तुम्ही तिथे त्या ताजमहल हॉटेलमध्ये गेले तर तुम्हाला डायरेक्टली एंट्री मिळणार नाही किंवा काय, तर एक प्रकारची बंदी आपण म्हणतो की नाही मज्जाव. मज्जाव हा शब्द जो आहे ते एक प्रकारची बंदी, निर्बंध एक प्रकारचा आणला जातो. आता तुम्हाला थोडक्यात काही काय आई बाबा सांगता अरे तुम्ही तिकडे जाण्यास मज्जाव आहे, जाण्यास म्हणजे तुम्हाला परवानगी नाही, एक प्रकारची तुम्हाला बंदी आहे तिकडे. हा, पुढे सर मज्जाव म्हणजे काय मी सांगू का? म्हणजे अजून छान हो. समजेल. हा हा, या व्यतिरिक्त पण अजून एखादा शब्द जर तुम्हाला माहित असेल त्याचा समानार्थी शब्द तर सांगू शकता. हा, हो सर, मज्जाव म्हणजे मत जाव, हे हिंदीतला हा शब्द आहे. मत जाव म्हणजे नका जाऊ, किंवा आपण जसं महालामध्ये जातो तर मत जाव नका जाऊ, आतमध्ये नका जाऊ असा अर्थ होतो त्याचा. हा, मग ते एक प्रकारचं तुम्हाला तिकडे मज्जाव केलेला आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो, पण तरी नाही इकडे आपण म्हणतो की नाही, थोडक्यात इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला, नो एंट्री. आपण पाहतो की नाही नो एंट्री आहे तिथे, जे आहे ते एक प्रकारची नो एंट्री म्हणजे तुम्ही तिथे जाऊ शकत नाही किंवा तिकडे पुढे जाऊ शकत नाही, तर तो मज्जाव. बर, या व्यतिरिक्त अजून कोण आहे? तर आपण प्रश्न उत्तर घ्यायला आपल्याकडे राहिलेले 5 मिनिट आहे, तर त्यामध्ये आपण प्रश्न उत्तर घेऊया. अजून कोणाला काही प्रश्न आहे की काही एखाद्या शब्दाचा अर्थ कोणाला काही? बर, पुढे घेऊया आपण. स्वाध्याय सर्वांनी सोडवला असेल किंवा तुम्हाला जो आहे तो सोडवायचा आहे. कवितेत आलेल्या आशयानुसार ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त हात वरती करायचा. आता झोपडीतले सुख आणि महालातली सुख. आता अगोदर आपण झोपडीतले सुख घेऊया. कोणाकोणाला झोपडीतले सुख माहित आहे? हा, जागृती पहिल्यांदा सांगेल. मी ज्यांचं नाव घेईल ते तुम्ही हे करायचे, तुम्ही सांगायचे क्रमवार मी घेणार आहे. जागृती एक सांगायचे झोपडीतलं सुख. टीचर सॉरी सर, झोपडीतलं सुख म्हणजे जे सुख आपल्याला महलामध्ये मिळत नाही. म्हणजे जसं की आपण महलामध्ये आपल्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात पण आपल्याला चांगली झोपच नाही लागत. बट त्याच ठिकाणी जर आपण त्या जमिनीवरती देखील आपण झोप घेतली तर आपल्याला झोप लागते. याला सुख म्हणतात. ओके, तर इथे थोडक्यात तुम्हाला काय आहे की झोपडीतलं सुख कोणतं आहे हे थोडक्यात तुम्हाला 2-3 शब्दात सांगितलं आले पाहिजे. महालातलं सुख कोणते आहेत? बरोबर. आता इथे झोपडीतलं सुख जर विचारा, थांबा अजून एक दुसरं. वेदिका सांग बरं. सर मला पण सांगायचंय. वेदिका सांग आधी, मग नंतर अंजली, पुढचे जे आहेत. हा,
झाडाकडे पाहण्याचा आणि बर, अंजली. पैसा नसल्यामुळे तिजोऱ्या नसतात आणि गरज असते. बर, विजय. हा, आता महालातली सांग विजय. सर महालात झोपण्यासाठी मऊ बिछाने असतात आणि कंदील व श्यामदाने यांची रोषणाई असते. अगदी बरोबर आहे. श्रद्धा. सर मी दोन्हीचे सांगू? थांब थांब, श्रद्धा आपण एक वन बाय वन, बाकीच्यांनी पण हात वरती केलेला आहे. हा, हरिओम सांग बरं. सर ते याचं उत्तर आहे ते याच्यात लिहिलं पोयम मध्ये महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. बर, अजून वेगळं कोण? शफिक. सर महालामध्ये चोऱ्या होण्याची भीती असते, ती झोपडीत काही नसल्यामुळे चोरी होण्याची भीती नसती. मग झोपडीतली हे एक सुख झालं. सर मी सांगू? अगदी बरोबर आहे. हा, वेदिका अजून एक राहिला असेल तर सांग. आता झोपडीत येण्यासाठी किंवा येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना कोणकोणत्या आहेत? विविध प्रकारच्या ज्या भावना आहेत. मी आता लोअर हँड करतो, हा प्रश्न घेऊया आणि बाकीचे प्रश्न तुम्हाला जे आहेत ते वहीत सोडवायचे आहेत. तिसरा, चौथा, पाचवा हा पूर्ण वहीमध्ये सोडवायचा आहे. अंजली. झोपडीत यायला कोणालाही कशाचीच भीती नसते. कार्तिक. झोपडीत सुखाने येता येते व सुखाने जाता येते. अगदी बरोबर आहे. वेदिका. सर झोपडीत कुणालाही मज्जाव नसते. मज्जाव नसतो. अगं विजय. कोणावर कुठले दडपण नाही. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर इतकी सुंदर ही कविता आपण आज पाहिलेली आहे की या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले जे म्हणजे एक प्रकारची झोपडी आणि राजमहालाची तुलना जी आहे ती केलेली आहे. मग झोपडीतलं सुख कोणकोणती आहेत, महालातली सुख कोणकोणती आहेत, तर याची तुलना म्हणजे महालातले जेवढे सुख आहेत तेवढे सुख मला जे आहे ते मला या झोपडीमध्ये सुद्धा मिळू शकतं. आणि हे सर्व सुख पाहून जो देवेंद्र आहे तो सुद्धा लाजेल, त्याला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारचं सुख मला या शांती या माझ्या झोपडीत मला मिळणार आहे. समजले सर्वांना? येस सर. सर होमवर्कला कुठले प्रश्न? स्वाध्यायाला जो आहे तो हा सगळा स्वाध्याय तुम्हाला वहीमध्ये सोडवायचा आहे. ज्यांनी सोडवला असेल व्हेरी गुड, छान. पण ज्यांचा सोडवायचा राहिला असेल तर तुम्ही सर्वांनी जो आहे तो वहीमध्ये सोडवायचा आहे आणि आपल्या ग्रुपला जे आहे ते फोटो तुम्ही आज उद्या पाठवू शकता. होमवर्क आहे का? हो, आजचा होमवर्क तुम्हाला या करायचा. हो, नाही सर्व प्रश्न जे आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला काय